तर नमस्कार मित्रांनो, आज आपली राईड चालू होते आणि आपण आलोय परसराम दादांच्या इथं आणि आपल्या गाड्या वगैरे आपलं सगळं तयार आहे. आपण पॅकिंग वगैरे केले, बाईकला सगळं मटेरियल आपण बांधून घेतले आणि आज आपली एक महत्त्वाची अशी सुंदरशी राईड होणार आहे. कारण आज आपण चाललोय हप्त्याच्या कडा या ठिकाणी. हा म्हणजे एक नाशिकच्या अलीकडचाच भाग आहे. हरिश्चंद्र जो गड आहे त्याच्या पायथ्याशीच आहे तो. तिथं आजूबाजूला भरपूर अशी ठिकाणं आहेत, जसं की कोकणचा कडा वगैरे या गोष्टी आहेत. तर आपला जो रस्ता आहे पूर्ण घाटाचा रस्ता आहे आणि पूर्ण सुंदर असणार आहे. आणि आपण आपल्या बाईकवरून मस्तपैकी ट्रॅव्हल करायचं आहे. पुढे जाऊन ब्रेकफास्ट वगैरे करत मस्त रिलॅक्स आपली राईड करायची आहे. तर असंच आपण फिरत जाऊया आणि आपल्या लोकेशनपर्यंत पोहोचूया. आणि होमस्टे वगैरे तर आत्ता आपण काय बुक केलेलं नाही. ऑन रोड किंवा ब्रेकफास्टला आपण थांबलो तर आपला होमस्टे जो आहे तो आपण तिथं बुक करायचा आहे आणि त्याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहे. तर राईड मस्त ॲडव्हेंचरस होणार आहे. दादा हॅपी दादा आपल्याबरोबर आहेतच. तर सगळे मिळून आपण जाऊया. तर चला श्री गणेशा करूया आपल्या राईडचा. पुण्याच्या गर्दीतून स्वतःला थोडं हरवायला आणि निसर्गात पुन्हा सापडायला आज आपण निघालोय एका भन्नाट प्रवासाला. वडगाव शेरी सोडून आपण चाललोय डेस्टिनेशनला, तो म्हणजे हप्त्याचा कडा. शहर अजून जागं होते, रस्त्यावरची धावपळ सुरू होते, पण आपल्या मनात मात्र फक्त एकच गोष्ट आहे, तो शांत डोंगर आणि ढगांमध्ये हरवलेला कडा. आत्ता आपण आलोय आळंदी रोडवर. पुण्याची ओळखीची गर्दी हळूहळू मागे पडते आणि प्रवास आता खऱ्या अर्थानं सुरू होतोय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला धावणारी झाडं, गार वारा आणि प्रत्येक किलोमीटर सोबत वाढणारी एक्साइटमेंट. काही प्रवास डेस्टिनेशनसाठी नसतात, तर त्या वाटेत मिळणाऱ्या मोमेंटसाठी असतात. शहराचा आवाज आता कमी झालाय आणि निसर्गाची लँग्वेज हळूहळू समजायला लागले. आजचा हा व्लॉग फक्त एक राईड नाही, हा आहे थोडंसं जगण्यापासून ब्रेक घेण्याचा प्रयत्न. आता पुढचा प्रवास आणखी सुंदर होणार आहे. डोंगर, घाट आणि शेवटी हप्त्याचा कडा. तर मित्रांनो, आता आपण म्हणजे बऱ्यापैकी पुढं आलोय आणि आता आपण ब्रेकफास्टला थांबलोय. तर चला ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे आपण बघूया. तर इथं आता आम्ही बसलोय आणि हा दादानी दहीवडा मागवलाय आणि इथं आपण एक कट्ट्याची इडली असं काहीतरी त्याचं नाव आहे ते मागवलंय. तुम्ही काय मागवले हॅपी दादा? ओके, स्पंज डोसा दादानी मागवलाय, स्पंज डोसा. तर आता बसून थोडासा ब्रेकफास्ट करूया आपण, माझ्याकडे थोडी एनर्जी घेऊया आणि त्याच्यानंतर आपण जाऊया पुढं आपल्या डेस्टिनेशनला. चला. आमचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर हा मॅप आम्ही उघडला आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये 2 रस्ते होते. एक होता सरळ मार्गी रस्ता आणि दुसरा होता नागमोडी वळणाचा व घाटांचा रस्ता. तर आम्ही असा निर्णय घेतला की या नागमोडी वळणावरूनच आपली बाईक राईड पुढे ठेवायची. तर आम्ही हे जे नारायणगाव दिसते इथूनच आम्ही आमचा प्रवास चालू केला. नारायणगावच्या पुढे निघाल्यावर आमच्या असं लक्षात आलं की आपल्या वाटेवर आपले ओझरचे विघ्नेश्वर आहेत. तर आम्ही असा निर्णय घेतला की आपण आपल्या गणपतीला पहिले नमन करायचे आणि मगच पुढची राईड चालू करायची. आणि अखेर दूरवर दिसतं ते मंदिराचं शिखर. ओझरचा हा विघ्नेश्वर भक्तांच्या आयुष्यातले विघ्न दूर करणारा बाप्पा आहे. मंदिरात पाऊल टाकताच घंटांचा आवाज, धुपाचा सुगंध आणि गणपती बाप्पा मोरया असा जयघोष.
हॅप्पी दादा आणि मी चाललोय आता. तर चला दर्शन घेऊया. मन पूर्णपणे भक्तीत हरवून जातं. बाप्पांच्या त्या प्रसन्न मूर्तीसमोर उभं राहिल्यावर शब्द कमी पडतात. फक्त एक शांतता जाणवते, एक विश्वास की कितीही संकट आली तरी आपले बाप्पा विघ्नेश्वर आपल्या सोबत आहेत. इतिहास, श्रद्धा आणि अध्यात्म या सगळ्यांचं सुंदर मिश्रण म्हणजे ओझरचे विघ्नेश्वर मंदिर. इथे येणारा प्रत्येक भक्त काही ना काही समाधान घेऊनच परत जातो. आजचा हा प्रवास फक्त मंदिरापर्यंतचा नव्हता, तर मनापासून भक्तीकडे जाणारा होता. तर मित्रांनो, खऱ्या ॲडव्हेंचरची सुरुवात आत्ता होते. समोर आहेत विशाल डोंगर आणि मनात एक वेगळीच एक्साइटमेंट. शहराचा आवाज आता खूप मागे राहिलाय. इथे फक्त निसर्ग आहे, गार वारा आहे आणि स्वतःला शोधण्याचा प्रवास आहे. प्रत्येक पाऊल नवीन अनुभव देणार, प्रत्येक वळणावर एक भन्नाट दृश्य भेटणार. कधी थोडा थकवा येईल, कधी भीती वाटेल, पण ह्याच मुमेंट्समुळे ॲडव्हेंचर खास बनतं. आजचा हा प्रवास फक्त डोंगर चढण्याचा नाही, तर स्वतःच्या लिमिट्स पार करण्याचा आहे. तर मित्रांनो, आता म्हणजे आपण ओझर गणपतींचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आपण प्रवास पुढं कंटिन्यू केला. आणि हरिश्चंद्रगड ह्या साईडला जात असताना इथं आपल्याला एक अशी गोष्ट ऐकायला मिळाली. म्हणजे आम्ही खूप सारं ऊन होतं इथं, त्यामुळं आम्ही इथं थोडं पाणी प्यायला थांबलो होतो. पण तिथल्या काकाने एक अशी आम्हाला माहिती सांगितली की ती पाहण्याची आम्हाला उत्सुकता झाली. तर इथं एक गाव आहे फोपसंडी म्हणून. तर कसं झालंय की आजूबाजूला पूर्ण डोंगर आणि दरी असल्यामुळं तर इथं सूर्योदय जो होतो तो 1 तास लवकर होतो आणि सूर्यास्त जो आहे तो 1 तास लेट होतो. कारण इथं जी डोंगर आणि ह्या ज्या दऱ्या आहेत याच्यामुळं ह्या सनराईज अँड सनसेटच्या टायमिंगवर इफेक्ट पडतो त्याचा. तर तुम्ही बघू शकताय, आम्ही इकडून आलो होतो. इथं एक फलक पण लावलेला आहे. या साईडला सातेवाडी आणि आपल्या राईट साईडला फोपसडी आहे. ठीक आहे. आणि इथून हा असा पॅच आहे आणि आपल्याला इकडे जायचं आहे. दुसरं एक काय वैशिष्ट्य या गावाचं, पोपसंडी गावाचं वैशिष्ट्य काय, तर म्हणजे इथली लोक अजूनही म्हणजे आता माहिती नाही राहतात की काय कसं करतात, पण इथं या पोपसंडी गावामध्ये अशा काही गुहा आहेत. तर पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यामध्ये लोक त्या गुहेमध्ये जाऊन राहायचे. तर ती पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती पण आपल्याला बघायची आहे. तर ती जाऊन आपण बघूया. आपल्याला जर शूट करायला मिळालं तर ते पण आपण शूट करून घेऊया. चला. तर मित्रांनो, जे फोपसंडी गाव होतं त्या गावामध्ये आपण आलोय. जस्ट आता बघितलं, ऑफरोडिंग करून आलोय आपण. आणि ती जी गुहा आहे म्हणजे तिथं जे आधीच्या काळी लोक राहायचे, तर ती गुहा आपण बघूया. चला या. तर इथून असं जायचं आहे, मी तुम्हाला दाखवतो. वेट मिनिट. हा असा रोड आहे. ही बघा, ही पूर्ण गुफा ही अशी दिसते. आणि आता इथं आम्ही मागं विचारलेलं की गुहेमध्ये जायला चालेल काय, तर ते म्हटले तुम्ही जाऊ शकताय, फक्त तिथं गुरे वगैरे बांधलेले आहेत, तर त्यांच्याकडे थोडं लक्ष ठेवा असं म्हटले ते. तर बघू शकताय तुम्ही इथं म्हणजे घरासाठी वगैरे असं जे पायाचं बांधकाम वगैरे असतं ते स्ट्रक्चर थोडं थोडं दिसायलं आहे आपल्याला. आणि इथं गायी दिसत आहेत मला भरपूर. तर दादा आणि हॅप्पी दादा बघतायत गुहेचं सेक्शन. बघू. हे बघा, आता तुम्हाला दिसते का नाही माहिती नाही. आतमध्ये अशी भरपूर जागा आहे आणि हा सगळा गुहेचा पार्ट आहे. आज जर तुम्ही बघितला तर इथं राहायला वगैरे जागा आहे चांगली. हे मोठी जागा आहे, म्हणजे इथं पूर्ण आता बाहेरून त्यांनी हे लावलंय. तर हेच लोकेशन आहे, हेच आपण बघायला आलेलो. कारण आता आम्ही दाखवायला गेलो असतो,
कारण आत जायला इथं वाट नाही. पण इथं बाहेर बघू शकताय त्यांनी हे बघा. माझ्या मते अजून सध्या अजून तरी गावचे लोक इथे येत आहेत. इथं गोवऱ्या वगैरे लावून ठेवलेत भिंतीला. आणि आतमध्ये भरपूर स्पेस आहे, म्हणजे काइंड ऑफ असं घराचं स्ट्रक्चरच आहे आतमध्ये. हे बघा. पण आतमध्ये आता इथं सध्या सगळी वैरण आणि गुरे यांच्या राहण्याची त्यांनी सोय केली. इथं आतमध्ये पण तुम्ही बघू शकताय. तिथं एक मिनिट, इथं आतमध्ये पण त्यांनी गुरे वगैरे बांधलेले आहेत. तर ही अशी मोठी जागा आहे, पूर्ण मोठी जागा. ती म्हणजे लोक आधी राहायची, पण ती आता सगळी गैरासनी वैरण चारा याच्यासाठी सगळी यूज केलेली जाते. तर चला, एवढंच होतं. आता आपण आपली गाडी घेऊ आणि निघू आपल्या डेस्टिनेशनला. आणि हापात्याचा कडा तिकडे जाऊ आपण, आणि एक लोकेशन पण बघू आपल्याला राहण्यासाठी कोणतं चांगलं आहे का. आणि जेवण पण अजून आम्ही केलेलं नाही. बऱ्यापैकी 12-1 वाजलेले आहे. आणि जेवण वगैरे करूया, थोडा आराम करूया आणि सनसेटला बघू. जर आपल्याला एक व्ह्यू पॉईंट तिथं भेटला तर नक्कीच आपण सनसेट तिथला कवर करू. आणि आजच्या दिवसाचा एंड आपण त्याच्यानंतरच करू. तर चला, आता आपण जेवणाकडे वळूया आणि जेवण करून घेऊया. नमस्कार मित्रांनो. आता जस्ट म्हणजे लंचला आम्हाला एवढा टाईम झाला की ॲक्च्युली 5 वाजले आम्हाला लंच करायला. आणि इथं एक छोटासा होमस्टे आहे. पाचणीच ना दादा? ओके, पाचणी म्हणजे हरिश्चंद्र जो गड आहे त्याच्या पायथ्याशीच एक छोटंसं होमस्टे होतं. तर तिथं आम्ही मस्तपैकी झुणका भाकर खाल्लं, पिठलं भाकर. आणि त्याच्यानंतर आता ऑलमोस्ट 6 वाजायला आलेत आणि आत्ता आम्ही हप्त्याच्या कड्याकडे जाणार आहे. तर ह्या लोकेशनला जाणार आहे आम्ही. इकडे जाणार आहे आम्ही इथं थांबलेलो, इथं गाड्या पार्क केल्या. हा छोटासा होमस्टे होता. पुढं बघू शकताय, हा पूर्ण डोंगर आहे. इथं बाहेर बसून आम्ही मस्तपैकी चटईवर आम्ही पिठलं भाकर वगैरे खाल्लं. आणि सीन पण मस्त झाला आहे, म्हणजे ढगाळ वातावरण आलं आहे, सनसेटचा व्ह्यू मस्त दिसतोय. तर चला, आता तुम्हाला नेऊया आपल्या हप्त्याच्या कड्याच्या व्ह्यू पॉईंटला आणि तिथं आपण बघूया आपला तो व्ह्यू पॉईंट. 2 ते 3 किलोमीटर पुढे आल्यानंतर आम्हाला एक बोर्ड दिसला, तो म्हणजे हापात्याचा कडा. आणि आमची ऑफरोड चालू झाली. प्रत्येक खड्डा, प्रत्येक घसरणारी वाट आणि प्रत्येक टर्न हृदयाची धडधड आणखीनच वाढवत होता. आजूबाजूला दाट जंगल, पक्ष्यांचे आवाज आणि मध्येच बाईकचा रोअर. हा रस्ता सोपा नाहीये. कधी चिखल, कधी दगड, तर कधी पूर्ण इनविजिबल ट्रेल. पण ॲडव्हेंचर तिथंच असतं जिथे कम्फर्ट झोन संपतो. प्रत्येक ऑब्स्टॅकल पार करताना कॉन्फिडन्स अजून वाढत चाललाय आणि मनात फक्त एकच विचार, ही जर्नी कधी संपूच नये. जंगलाच्या या शांततेत एक वेगळीच एनर्जी होती. इथे ना सिटी स्ट्रेस, ना प्रेशर, फक्त फ्रीडम. आणि आजचा हा जंगल ॲडव्हेंचर आयुष्यभर लक्षात राहणार आहे. हा चढ दिसायला जितका सोपा आहे तितका डेंजरस आहे. थ्रोटल स्टेडी ठेवायचं, बॅलन्स मेंटेन करायचा आणि बाईकवर पूर्ण विश्वास ठेवायचा. थकवा आहे, मातीने कपडे भरलेत, पण चेहऱ्यावरची स्माईल वेगळीच आहे. कारण अशा राईड्स फक्त व्हिडिओमध्ये नाही, तर आयुष्याच्या आठवणीत सेव्ह होतात. तर गाईज, आता तुम्ही बघितला ऑफरोड कसा होता. त्याच्यामधून आपण R15, आपली ॲव्हेंजर 160 आणि पल्सर 220 घेऊन आलो आहे. आणि आज दिवसभर आम्ही एवढी गाडी मारले, पण आम्ही जो पॉईंट बघायला आलेलो तो पॉईंट बघून आमचा सगळा थकवा पूर्ण गेला. तो पॉईंट मी तुम्हाला दाखवतो. इथं आम्ही अशा गाड्या लावलेत आमच्या. ही आपली ॲव्हेंजर लावले, इथं आपल्या या 2 गाड्या लावलेत. आणि हे बघा, हा पूर्ण डोंगर आहे पुढं, आपला पूर्ण सह्याद्रीचा डोंगर आहे हा. आणि हा पॉईंट बघू शकताय तुम्ही.
हा पॉईंट बघा. तर ह्या लोकेशनला येणं मला पहिल्यांदा वाटत होतं की कुठं आलो आहे नेमकं, म्हणजे काय दिवसभर रायडिंगच करतो आहे, ना हॉटेल आहे ना कुठं काही स्टोअर आहेत, पेट्रोल पंप आहे. पण ह्या लोकेशनवर आल्यावर मी आत्ता म्हणू शकतो की तुम्ही या, ही ट्रिप वर्थिट आहे. वन डेसाठी का होईना तुम्ही इथं येऊन भेट देऊ शकता आणि मस्त पॉईंट आहे. मी आता ह्या व्ह्यूचे तुम्हाला सिनेमॅटिक देतो, ते तुम्ही नक्की बघा. Static hum invades my veins marrow. Lights flicker, shadows stretch narrow. Hands move distorted in the blurred pain. Echoes of silence driving me insane. Buzz of machines screaming the truth. Colors bleed out in slow motion loops, chasing the sparks in a world gone gray. Wires tangle, whispers of disarray. तर आता आपले दादा एक्सपिरियन्स करताय, कारण खूप सारं वारं चालू आहे आणि आता बघूया. येस, आता दरीतून भरपूर वारं येते. प्लास्टिक वगैरे न टाकता आपण ही छोटीशी फांदी टाकून बघूया ती कशी कशी वर येते. तर या दादा. खूप जास्त वारं चालू आहे. वाऱ्याचं प्रेशर असल्यामुळं पूर्ण सगळं जे काही तुम्ही खाली टाकाल त्या गोष्टी पूर्ण अशा वर उचलून यायला लागलेत वाऱ्यासोबत. तर प्लास्टिक फक्त प्लास्टिक बॉटल्स वगैरे काही फेकू नका. इथंच जे काही पानं वगैरे असतील तर ती तुम्ही टाकून ट्राय करा. येस. तर मित्रांनो, इथं पूर्ण सगळं बांधकाम केलं आहे आणि ह्या बांधकामाच्या ठिकाणी एक त्यांनी त्याच्या साईडला एक उभा राहायला असं सेक्शन केलं आहे. तिथून तुम्ही ही पूर्ण जो एरिया आहे तो पूर्णपणे तुम्हाला दिसू शकतो. मी दाखवतो तुम्हाला. हा बघा. ओके, तर एक 100 मीटरच्या अंतरावरच आहे. तर त्याच्यावर उभारून आपण आता आपलं व्ह्यू बघूया कसा दिसतोय तो आपला. तर आपण तिकडंच चाललो आहे आणि इकडं बघू शकताय कसा व्ह्यू आहे. पूर्ण मस्त व्ह्यू आहे आणि एकदम अशा खोल दऱ्या आहेत. तर एकदम भारी वाटते. फुल असं दरीतून वारं येते जास्त आणि मस्त अनुभव आहे हा मित्रांनो. जसं समुद्र बघणे लोकांना भारी वाटतं, तसंच जे माउंटेन लवर असतात त्यांच्यासाठी हा स्पॉट एकदमच मस्त आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या हापाट्याच्या कड्यावर एक डाव्या साईडला तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. तुम्ही नॉर्मल गॅस सिलेंडर बघितला असाल, पण 200 ते 300 मीटरचा एक गॅस सिलेंडर तुम्ही बघितला नसाल, तो मी तुम्हाला दाखवतो या. तर हापाट्याच्या कड्यावर या स्पॉटला आल्यानंतर डाव्या साईडला हा तुम्हाला एक सुळका दिसेल. तर हा सुळका तुम्ही बघू शकताय. त्याचा पूर्ण आकार जो आहे तो आपल्या गॅस सिलेंडरसारखा आहे, म्हणून त्याला नाव पडलं आहे सिलेंडर सुळका. तर मित्रांनो, सकाळी आपली ट्रिप स्टार्ट झाली होती, पण त्याच्या आदल्या दिवशी आपला प्लॅन झाला होता कोकण साईडला जायचा, दिव्यागर, श्रीवर्धन या साईडला जायचा. पण अचानक आमच्या मनात आला आणि आम्ही एक हिडन स्पॉट हुडकून काढला, तो म्हणजे हापात्याचा कडा. आणि मी आता तुम्हाला दाखवला, तिथल्या गोष्टी सगळ्या दाखवल्या. म्हणजे जवळपास कोकण कड्यासारखाच आहे, पण थोड्याफार गोष्टी वेगळ्या आहेत. इथला एरिया जो आहे तो भरपूर मोठा आहे आणि तुम्ही फिरू शकता, इथं बघू शकता. तर आत्ता वाजलेत 6:30 पावणे 7 वाजायला आलेत. तर आमची जर्नी, आमचा हा व्लॉग आम्ही इथंच संपवतो आहे आणि आता आम्ही निघतो आहे पुढच्या वाटेला. आम्ही पुढे जाऊन आता मस्तपैकी एक होमस्टे किंवा हॉटेल बुक करतो आहे आणि तिथं थांबून आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे करून आम्ही रेस्ट करणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग आवडला असला आणि तुम्हाला या लोकेशनबद्दल काहीही माहिती हवी असली तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला, भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये.